गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी जी की जय। विश्वेशलिंग संभूतं विश्वविद्या विबोधकं विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरुं। काशी ज्ञानसिंहासनाचे सनातन गुरु परंपरेला अनंत वंदन करून आजच्या संध्याकालीन ज्ञानसत्रामध्ये त्याग आणि वैराग्याच्या मोलाचे विचार आपल्या प्रवचनातून सांगितलेले कडवगांवकर महाराज या सर्व समारंभाचे साक्षी असलेले औंधकर महाराज या पवित्र कार्यक्रमाचे सुंदर संकल्पकर्ता महेश स्वामी आणि त्यांचे सर्व सहयोगी सद्भक्तगण, सुंदर गायन केलेले पाटीलजी, उपस्थित समस्त सद्भक्तगण आणि मातानो, आपले ज्ञानसिद्ध ओंकार शिवाचार्य महाराज अक्कमादेवीच्या चरित्राच्या अधिष्ठान घेऊन प्रत्येक जीवाच्या जीवनामध्ये त्यागाचे आणि वैराग्याचे फार महत्त्व आहे हे त्यांनी समजावून सांगितलेलं आहे। मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये पहिला संग्रह करतो, नंतर काही दिवस त्याचे सुखाचा उपभोग घेतो। ज्या वेळी त्याचा वय उतरता वयात येतो त्यावेळी त्यांना कळतो की आता मी संपादन केलेले, मी स्वतः उपभोग केलेला आहे, आता जायच्या अगोदर हे सर्वांना खोडा वाटून दिलं पाहिजे असं सर्व विचार करतात। काही लोक आपल्या हयातीमध्ये वाटणी करून टाकतात, काही लोक दिल्यानंतर मला बघतात की नाही म्हणून मृत्यूपत्र करून ठेवतात। शेवटी जेवढं आपल्या जवळचे प्रॉपर्टी असं सर्वांना वाटूनच सर्वांना जावं लागतं। म्हणजे शेवटच्या क्षणामध्ये त्यागच एक आपल्याला मार्ग असतो। न कर्मणा न प्रजया न धनेन त्यागे नैके अमृतत्व मानशुः। अमृतत्वाचे प्राप्तीचा अमोघ साधन म्हणजे त्याग। त्याने विचार केले, न कर्मणा, आपण मोठे मोठे यज्ञ यागादी कर्म करतो त्याच्याने सुद्धा अमृतत्वाची प्राप्ती होणार नाही। जास्तीत जास्त स्वर्गादी सुख आपल्याला मिळू शकतील। न प्रजया, संतानाने सुद्धा आपल्याला सद्गती मिळतं असं नाही आहे।
संस्कृतमध्ये एक उक्ती आहे, अपुत्रस्य गतिर्नास्ति. ज्याला संतान नाही आहे त्यांना सद्गती नाही असं सांगितलेलं आहे. मग संन्यासी लोकांना मुक्ती होणार नाही का? अपुत्रस्य गतिर्नास्ति याचा अर्थ आहे, ज्याला पुत्र नाही त्याला गती नाही, हा एक अर्थ आहे, सामान्य अर्थ. दुसरा अर्थ आहे, जो पुत्र झाला नाही त्याला मुक्ती नाही. म्हणजे जो गुरुचा पुत्र झाला नाही त्याला सद्गती नाही. म्हणजे आम्ही आईवडिलांचे संतानाच्या रूपाने जन्माला येतो. आईवडिलांनी आपल्याला संसारामध्ये आणून सोडून देतात, परंतु या संसारातून बाहेर काढणार कोण? ठीक आहे, संसारामध्ये काही दिवस आपण सुखदुःख भोगतो. शेवटी ज्या वेळी ते नको आपल्याला वाढतो त्यावेळी आपल्याला दुसरा मार्ग दाखवणारा कोणीतरी पाहिजे. तो दाखविणारा म्हणजे सद्गुरू आहे. जसं तुम्ही आई वडिलांचे पुत्र झाला, संसारमध्ये आला, ज्यावेळी तू गुरुचा पुत्र होतो त्यावेळी तुला सद्गती मिळते. म्हणून अपुत्रस्य गतिर्नास्ति. स्वतः पुत्र झाल्याशिवाय सद्गती नाही आहे. लौकिक पुत्रांबद्दल सुद्धा चिंतन केलेलं आहे. लौकिक पुत्रांपैकी असा आहे, एक असतो अजात पुत्र, दूसरा है जात मृतपुत्र, तीसरा है जात मूर्ख पुत्र, चौथा है जात ज्ञानी पुत्र. संतानापासून सुख मिळतो एक अर्थाने ठीक आहे, संतान पाहिजे गृहस्थांना. सर्व क्षेत्रामध्ये जे प्रजा पाहिजे ते देण्याचे काम गृहस्थ करतात. परंतु संतानांपैकी सांगतात, एक असतो अजात पुत्र. अजात पुत्र म्हणजे अजून जन्मलेला नाही असा तो एक पुत्र असतो, जन्मा नाही तो. जन्म झाला नाही तो पुत्र कसं? जन्म झाल्यावर त्याला पण पुत्र म्हणतो, परंतु अजात पुत्र म्हणजे मला पुत्र नाही, पुत्र असं चिंतन करतो ना, तो अजात पुत्र आहे. त्याचे चिंतन करतो आपण, जन्माला नाही. तो सुद्धा आपल्याला दुःख देतो. म्हणजे अजून आपल्याला संतान झाला नाही, संतान झाला नाही, संतान झालं नाही म्हणून आपल्याला दुःख, अजून जन्माला आला नाही तो दुःख देतो. त्याला म्हणतात अजात पुत्र. एका गावामध्ये दोन शिकलेले दंपती होते. लग्न होऊन अनेक वर्ष झाले. योगायोगाने संतान झाला नाही. सहज पती पत्नी झोपले असताना परस्पर विचार केले. तर आम्ही भरपूर देवधर्म करतो, वैद्यांचे उपचार करून घेतो, धर्मकर्म संयोगाने डॉक्टरांच्या उपचाराने दैवीच्या आशीर्वादाने जर आपल्याला एक संतान झाले तर
त्याला कुठं झोपवायचे? पत्नी म्हणे हे कळत नाही का? आमच्या दोघांमध्ये थोडासा जागा करून त्याला द्यायचे, थोडं आम्ही इकडं सरकतो, तुम्ही तिकडं सरकायचे. पती मला ठीक आहे. योगायोगाने जुळवा झाले तर काय करणार? पत्नी म्हणेल आणखीन मी इकडं सरकतो, तुम्ही तिकडं सरकायचे. देवाच्या कृपाने 3 झाले तर काय करणार? ते आणखीन थोडं सरकाय घ्याकडे आहे. दोघं सरकत सरकत गेले आणि खाली पडले, दोघंही पडले. बायकोचा शिर फुटला, मालकाचा पाय तुटला. हे कसला पुत्र आहे? अजात पुत्र. अजून जन्माला आले नाही, तो काय केला? आईचे शिर फोडला, वडिलाचे पाय तोडला. मग दोघं विचार केले, नको रे बाबा, आला ना एवढा त्रास दिला, आल्यानंतर किती त्रास देणार? म्हणजे अजात पुत्र सुद्धा आपल्याला त्रास देतो. म्हणजे नाही 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 म्हणून चिंतन करतो आपण. खरे अर्थाने शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, संतान नाही म्हणून चिंतन न करता त्याच्यासाठी जे काय उपचार केलं पाहिजे ते करून घेतलं पाहिजे. समजा सगळं करून सुद्धा जर संतान नाही झालं तर काय करायचे? महर्षी व्यासाने सांगितले, तुमच्या घरासमोर मागं जर थोडासा जागा असेल तर एक झाड लावा, एक वृक्षारोपण करा. वृक्ष लावा, वृक्ष जगवा, त्याला वाढवा. जर तुम्ही एक वृक्ष लावून त्याला मोठा केले तर दशपुत्र समो द्रुमः. म्हणजे एक झाड लावले तर तुम्हाला 10 संतानाचा जन्म दिलेला पुण्य मिळतो. 10 संतानाचे पुण्य. तुमचा पुत्र कोणाला जीवदान देतो की नाही, परंतु तुम्ही झालेले झाड रोज 200 लोकांना जीवदान देतो. म्हणून दशपुत्र समो द्रुमः असं सांगितलेलं आहे. दुसरा आहे, एक अजात पुत्र झाला, दुःख देणारा. दुसरा आहे जात मृतपुत्र. जन्म झाला, थोडा दिवस राहिला, काही कारणाने त्याची मृत्यू झाली, त्याला म्हणतात जात मृतपुत्र. तो सुद्धा दुःखच देतो. आई वडिलांच्या समोर जर संतान नष्ट झालं तर आई वडिलांना दुःख होणारच आहे. म्हणून जात मृतपुत्र सुद्धा दुःख देतो. तिसरा आहे जात मूर्ख पुत्र. जन्म झालेला आहे, जिवंत आहे, जीवित आहे, परंतु बुद्धी नीट नाही. मंद बुद्धी असेल, अथवा बुद्धीमध्ये विचारहीनता असेल, अनेक घरामध्ये
मतिमंद मुलं जन्माला येतात. शरीर सगळं रीतीने चांगलं असतं, परंतु बुद्धी नसतो, बुद्धीचा विकास झालेला नसतो. म्हणून त्याला म्हणतात मतिमंद संतान. मतिमंद संतानाचे कारण काय ते एक सांगतात. आपण जे अन्न पाणी ग्रहण करतो, जेवण करतो, तेच आपल्या संतान रूपाने प्राप्त होतात. यादृशी भुंजते अन्नम तादृशी जायते प्रजाः. ज्या प्रकारचे अन्न आपण सेवन करतो तसं आपल्याला संतान होतात. जर आपण आहारमध्ये मादक पदार्थांचे जर सेवन केलो, ते मादक पदार्थ जो व्यक्ती सेवन करतो तो जाताना रस्त्याने व्यवस्थित जात नाही, इकडं तिकडं डोलत जातो. म्हणजे शरीरावर बुद्धीचा नियंत्रण नसतो. तुम्ही सेवन केल्यानंतर तुमच्या बुद्धीवर जसा दुष्प्रभाव होतो, तसं तुम्ही सेवन केलेले आहारामध्ये मादक पदार्थ जाऊन तुमच्या अन्नामध्ये जाणार, रसामध्ये जाणार, रक्तामध्ये जाणार. शेवटी शुक्र शोणितापर्यंत पोचतो आणि शेवटचा जो अन्नाचे जो परिणाम आहे शुक्र शोणित, त्याच्याने संतान होतात. मग तो त्यामध्ये मादक पदार्थाचा अंश गेल्यामुळे जन्मा येणारा मुलांच्या बुद्धीवर सुद्धा त्याचे परिणाम होतो. म्हणून वैज्ञानिकांनी सांगितलेलं आहे, जे व्यसनी असतात, कुठलाही मादक पदार्थांचा जर व्यसन असेल, त्या व्यसनी लोकांचे लग्नच करू नका म्हणतात. का? त्यांचे द्वारा उत्पन्न होणारे मुलं सगळं मतिमंद होतील, जगाला काय उपयोग पडणार नाही. जर समजा एखादा व्यक्तीला खानपानाचे जर व्यसन असेल, त्याला जर लग्न करायचं असेल, मग कसं लग्न करायचे? कमीत कमी 1 वर्षपर्यंत तो व्यसनातून मुक्त व्हायला पाहिजे. व्यसन न करता 1 वर्ष पथ्य पाळलं पाहिजे. मग तो लग्नाचा अधिकारी होऊ शकतो. अनेक ठिकाणी आम्ही पाहतो मंगलसूत्र बांधणारा नवरा पिऊनच बसलेला असतो. मग काय होणार त्यांच्या संतानाच्या? 1 वर्ष पथ्य पाळून लग्न करा. जोपर्यंत तुम्ही एक संतानाला जन्म देता तोपर्यंत पथ्य पाळत राहा. नसेल तर लग्न झालं लगेच सुरू केलं तर पुन्हा संतान तसंच होणार. प्राय महिला जास्त व्यसन करत नाही,
आता देखादेखी सगळीकडे चालू झालेले. ते करतात म्हणजे आम्ही काय करू नये असंही सुरू झालेलं आहे. अत्यंत वाईट स्थिती आहे. समजा एखादा महिला मुलगी ती सुद्धा व्यसनाधीन झाला असेल, ती सुद्धा लग्नाच्या अगोदर 1 वर्ष पूर्ण रूपाने व्यसनमुक्त व्हायला पाहिजे. नंतर लग्न झाल्यानंतर जोपर्यंत एक संतानाला जन्म देत नाही तोपर्यंत ती सुद्धा कुठलाही व्यसन करू नये. आता तरी पहिल्यासारखं 8-8, 10-10 मुलाला जन्म देतच नाही. 1-2 मुलाला तुम्ही जन्म देणार जास्तीत जास्त. कमीत कमी तेवढं वेळपर्यंत तरी तुम्ही जर पथ्य पाळले, मुलाला जन्म द्यायचे, जोपर्यंत जन्मलेले मुलगा तो मुलगी आईच्या दुग्धप्राशन करेपर्यंत सुद्धा त्याने पथ्य पाळलं पाहिजे. मुलं ज्यावेळी मोठे होतात नंतर तुम्ही मोकळं झाला असा अर्थ नाही आहे, परंतु जीवनभर ग्रस्त आणि हे कळलंच नाही पाहिजे. नसेल तर त्याचा परिणाम, त्याचा संस्कार मुलांवर होणार, नातवंडांवर होणार. म्हणून जात मूर्ख पुत्र, बुद्धिहीन मतिमंद संतानाच्या जे आपल्याला प्राप्ती होत त्याचे कारण आपणच असतो. आमच्या निषिद्ध आणि मादक पदार्थांच्या सेवन केल्यामुळे आपल्याला संतान चांगलं होत नाही. म्हणून जात मूर्ख पुत्र हे सुद्धा दुःखच देतो. जीवनभर त्यांच्या बुद्धी सुधारली नसेल तर आई वडिलांना त्यांची सेवा करावं लागतं. त्यांना आंघोळ घालायचे, खाऊ घालायचे, त्यांना वस्त्र नाही, सगळं काम आईला वडिलाला करावं लागतं. त्यावेळी वाटतोय कसं पुत्र होण्यापेक्षा आम्ही अपुत्र असले असते बरं झालं असतं असंही वाटतो. चौथा है जात ज्ञान सुज्ञान पुत्र. जन्माला आला, पूर्वजन्माचे चांगला संस्कार घेऊन आला, उत्तम कुळामध्ये जन्म झाला, तो स्वतः आपलं जीवन मंगलमय करतो. आई वडिलांचा नाही वंशाचा उद्धार करतो आणि देशाच्या जगात सुद्धा तो उद्धार करतो. आपल्या देशामध्ये जे ऋषी महर्षी होऊन गेले, जे आचार्य झाले, ज्याने ज्याने नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रत पालन करून जीवन जगले, त्यांनी स्वतःचा सुद्धा कल्याण करून घेतले. त्यांच्या शुद्ध आचरणाने त्यांच्या आई वडिलांना सुद्धा त्याचे फळ मिळतो. एवढंच नसेल तर त्यांच्या संपूर्ण वंशावर त्याचा चांगला प्रभाव पडतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण जगाचा उद्धार होतो. म्हणून अपुत्रस्य गतिर्नासी न कर्मणा न प्रजया. संतानाने सद्गती होतो असं काय नाही आहे, परंतु एखादा ज्ञानी संतानाला तुम्ही जन्म दिले तर तुमचं कल्याण होतो, ह्याच्याबद्दल संशय नाही आहे.
परंतु त्याबरोबर तुम्ही सुद्धा गुरुपुत्र झाल्याशिवाय तुमच्या जीवनाच्या कल्याण नाही. अपुत्रस्य गतिर्नाच्याचा दुसरा अर्थ हे तात्विक समजून घेतलं पाहिजे. शेवटी सांगतात न कर्मणा न प्रजया न धनेन, संपत्ती संपादन करून अमृतत्वाची प्राप्ती सुद्धा होत नाही. संपादन करा, संपत्तीचे त्याग केले तर तुम्हाला अमृतत्वाची प्राप्ती होणार आहे. एक गावामध्ये एक मोठा श्रीमंत होता. त्यांनी भरपूर कष्ट करून अनेक संपत्तीचा तो संग्रह केला होता. त्या काळामध्ये नोटाचे व्यवहार नव्हता, फक्त सोन्या चांदीचे नाणे चालत होते. भरपूर संग्रह करून मोठा एक गठोडा बांधला होता. त्यांचा विचार होता की संपत्तीने मी सुखी राहू शकतो. मग गोळा केला, खाला नाही, पेला नाही, दिला नाही, सगळा गोळा करायचे, रोज मोजायचे, गोळा करायचे. परंतु त्याच्या मनामध्ये समाधान झाला नाही. त्यावेळी आपले औंधकर महाराज सारखे एक महाराजकडे गेला. महाराज, संपत्ती संग्रहाने सुख मिळतो म्हणून मी भरपूर संपादन केलेलं आहे, तरी मला त्याच्याने काय सुख मिळालेलं नाही, काय करायचे. महाराज म्हणाले, ते कुठं ठेवला तो? घरी आहे. मग ते घेऊन या म्हणाले. घेऊन आला. महाराजांना सांगितले, महाराज एवढं असून सुद्धा मला सुख नाही, तुम्ही घ्या आणि मला अमृतत्व द्या, मला सुख द्या. त्यावेळी महाराज त्यांच्या समोर घटोडा ठेवल्यानंतर ते महाराज घटोडा उचलले, तिथून पळत गेले. हे महाराज नाही, नाहीतर महाराज असं केले का असं तुम्ही उगा नाव घेतलं. इतका पळून पळून जात होता, त्यांच्या मागं हा पळू लागला. अरे माझ्या संपूर्ण धन घेऊन पळून गेले महाराज म्हणून. खूप पळत 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 गेला. हे मागं पळत पळत येत होता. महाराज काय केले, आपल्या डोक्यावर असले जो घटोडा होता तो तिथं फेकून दिले आणि पुढे गेले. हा मागून पळत आला, लगेच त्याला घेतला हातामध्ये. त्याला खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. इतका आनंद झाला की तितका आनंद त्याला कधी झाला नाही, इतका आनंद झाला. तो आनंदाने पैसा घेऊन बसले असताना महाराज वापस आले. ह्याच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू वाहत होते. अत्यंत आनंद झाला होता त्याला. महाराज म्हणाले, रे तू रडतो, तुझ्या डोळ्यात पाणी, कशाचे पाणी? ते म्हणे, महाराज मला आनंदाचे अश्रू आहे, आनंद झाला, मला खूप आनंद झाला. अरे हे पैसे तुझ्याजवळ पहिले सुद्धा होते, तेव्हा एवढा आनंद कधी झाला होता का?
तर म्हणले महाराज एवढा आनंद कधी झाला नाही. मग आता कसं झालं माहीत आहे का? तुझ्या हातात होता, मी घेऊन पळून गेलो म्हणजे माझ्या पाहिजे होत असं नाही आहे. तुला आनंद कसं असतं दाखवण्यासाठी मी घेऊन पळून गेलो. तुझ्या मनामध्ये व्यग्रता आले, मला पैसे गेले म्हणून. ज्यावेळी तू पळत आला, पुन्हा मिळाल्यानंतर तुला आनंद झाला. म्हणजे हरवलेले वस्तू पुन्हा मिळाल्यानंतर सगळ्यांना आनंद होतो. तसं तुला अमृतत्वाची प्राप्ती, आनंदाची प्राप्ती हवं असेल, तू तुझ्या आत्माला गमावून घेतलेला आहे. त्याला तू विसरलेला आहे म्हणून तुला दुःख आहे. म्हणून न धनेन पैसाने अमृतत्वाची प्राप्ती नाही. त्यागे नैके अमृतत्व मानशुहू. या संसारमध्ये सुख अमृतत्व जर प्राप्ती करून घ्यायचं असेल तर आपल्याला फक्त त्याग, वैराग्यच पाहिजे. म्हणून एक सुभाषितकार सांगतो, त्यागा जगती पूज्यन्ते पशु पाषाण पादपाः. आम्ही या जगामध्ये अनेक पूज्य वस्तू, व्यक्तींची पूजा करतो. आपण गायसारखं पशूंची सुद्धा पूजा करतो. बेलाचे, वडाचे, अनेक पवित्र वृक्षांची सुद्धा आपण पूजा करतो. आणि शिलामय मूर्तींची सुद्धा आपण पूजा करतो. या जड वस्तूंमध्ये पूज्यता कशी आली? ते म्हणतात, त्यागा जगती पूज्यन्ते पशु पाषाण पादपाः. या जगामध्ये पूज्यता त्यागामुळे येते. त्यागा जगती पूज्यन्ते. गायसारखं पशूंची पूजा करतो, कसं? त्याच्यामध्ये त्याग आहे. वसंत्यरण्येषु चरन्ति दूर्वां पिबन्ति तोयानि वनस्थितानि. जंगलामध्ये घासपूस खातात, तिथलं पाणी पिऊन येतात, तुम्हा सर्वांना अमृत देतात. तुमच्याकडनं काय अपेक्षा करत नाही. त्यांचे जीवन त्यागमय आहे म्हणून गोमाताची आपण पूजा करतो. पादप म्हणजे वृक्ष. आम्ही लावलेले अथवा दुसरा व्यक्ती लावलेले जे वृक्ष असतो, जीवनभर आपल्याला छाया देतो, पुष्प देतो, फळ देतो. आपल्याकडून काही अपेक्षा करत नाही. फक्त लावलेलं असताना तुम्ही थोडा पाणी, खत वगैरे घातलं असेल, वाढल्यानंतर कोणी काय करत नाही. म्हणून जीवनभर छायारूपाने, पुष्परूपाने, फलरूपाने वाळून पडल्यानंतर तुमच्या घरासाठी, फर्निचरसाठी उपयोग पडतो. पाषाण म्हणजे दगड. या जगामध्ये जितकं देव आहे, काही सोन्याने केलेले देव असतील, काही ठिकाणी लाकडाने केलेले देव आहे. जगन्नाथमध्ये लाकडाचे देव आहे. जास्तीत जास्त सर्व देव मंदिरामध्ये दगडाने केलेले देव असतात. खऱ्या अर्थाने प्रत्येक जीव देवच आहे. प्रत्येक
जीवाच्या हृदयामध्ये देव आहे, परंतु आम्ही सगळे देव होतच नाही. तन्न बिट्टू देवरिಲ್ಲ मಣ್ಣು बिट्टू मडिके ಇಲ್ಲ. म्हणजे तुझ्याशिवाय देव नाही, मातेशिवाय मटका नाही. तरी परंतु आपण देवसारखा आपण लोकांना दिसत नाही. त्याचे कारण दैवी गुण आपल्यामध्ये नाही आहे. परंतु जे आपण एक दगडी देव करतो, त्या दगडी देवामध्ये काय गुण आहे असे सांगतात. न द्विषंती न याचन्ते परनिंदाम न कुर्वते अनाहुता न चायांती तेन अश्मानोपि देवताः. दगड देव कशासाठी झाला ते म्हणतात न द्विषंते. समजा दोन परस्पर भिन्न संप्रदायाच्या देवाला एका देवाऱ्यावर महादेवाला ठेवा, त्याच देवाऱ्यावर पांडुरंगाला ठेवा, त्याच देवाऱ्यावर देवीची मूर्ती ठेवा, त्याच देवाऱ्यावर मारुतीची मूर्ती ठेवा. ठेवतो आम्ही सगळे आपल्या घरामध्ये. जेवढं देवाराचा कट्टा असतो संपूर्ण देवाने भरलेला असतो. जिथं जिथं आपण यात्रा करतो तिथून एक देवाला घेऊनच येतो. किती देव ठेवले तर आपलं मनच भरत नाही. त्यांना ठेवले तर चांगलं होतील का, ह्यांना ठेवले तर चांगलं होते असं आपल्या मनामध्ये असतो. ठीक आहे, तुम्ही देवाऱ्यावर अनेक परस्पर संप्रदाय विरोधी काही जे कट्टर शिवभक्त असतात ते वैष्णव देव मंदिरात जात नाही. जे कट्टर वैष्णव असतात ते शिव मंदिरात जात नाही. खरं म्हणजे देव वेगळे वेगळे नाही. एकम सद्विप्राह बहुधा वदन्ति. देव एकच आहे, त्यांचं नाव अनेक आहे, रूप वेगळे वेगळे आहे. हे आपल्या आचार्याने संतांना सांगितलं तरी सुद्धा आपल्या डोक्यात येत आमच्या देवच आपल्याला, दुसऱ्यांचे देव देव असं आपण म्हणतो. आपण भांडण करतो. विश्वनाथाचे भक्त पांडुरंगाचे भक्त भांडण करतील, परंतु विश्वनाथ आणि पांडुरंग कधी भांडण केले आहे का? एका देवाऱ्यावर ठेवलेले देव परस्पर भांडण करत आहे. माझ्या जगामध्ये तू कशाला आला? आमच्या भक्त शिवभक्त तू कशा? असं कधीतरी भांडण करतात का? द्वेष करतात काय? न द्विषंते. देवाऱ्यावर ठेवलेले शिलामय मूर्ती कोणीही परस्पर द्वेष करत नाही. दुसरा सद्गुण आहे न याचन्ते. कुठलाही देव कोणालाही याचन करत नाही. द्या म्हणून कुठलाही देव मागतच नाही. तुमच्या घरामध्ये देवाऱ्यात देवाला पूजा केल्यानंतर जर समजा तुमच्या श्रावण मास आहे, सोमवार दिवस आहे, घरामध्ये पोळी वगैरे भरपूर चांगलं केले असेल, जर देवाला नैवेद्य दाखविता जर तुम्ही जेवले, तुम्ही जेवत नाही, जर समजा एका घरामध्ये देवावर देव आहे आणि घरामध्ये भरपूर चांगले पदार्थ तयार करून तुम्ही जेवायला बसले, देवाला नैवेद्य न दाखविता बसले असताना
तुमच्या देवाऱ्यावर बसलेले देव, अरे बाबा मला द्या असं कोणीतरी देवर मागितलेलं आहे का? ते मागत नाही म्हणून तुम्ही ठेवले घरामध्ये. जर उद्यापासून बसलेले देव जर मागायला सुरू केले, मला इडली पाहिजे, मला डोसा पाहिजे, मला भाकरी पाहिजे, मला चपाती पाहिजे, मला पुरणपोळी पाहिजे, असं जसं मुलं हट्ट करतात, तसं रोज सकाळी उठल्याबरोबर तुमच्या देवाऱ्यावर देव जर सगळे मागायला सुरू केलं तर काय करता? सगळ्यांना खाऊ घालता अथवा देवांना बाहेर घालता? न याचनते, कधीही कोणाला मागत नाही. देव म्हणजे तो देणारा असतो, मागणारा नसतो. तो देव निरंतर देतच असतो. एका वचनकार म्हणतो, इळे निम्मदाನ ಬೆಳೆ ನಿಮ್ಮದಾನ ಸುಳಿದು ಸೂಸುವ ಗಾಳಿ ನಿಮ್ಮದಾನ ನಿಮ್ಮ ದಾನವನುಂಡು ಅನ್ಯರನ್ನು ಹೊಗಳುವ ಕುಣ್ಯಗಳನೇನೆಂಬೆ ರಾಮನಾಥ. एक देवर दास्यमार्य नावाचा संत कर्नाटकात होऊन गेले. ते म्हणतो, इळे निम्मदान, देवाने काय दिले आपल्याला? देवाने भूमी दिले, या जमिनीवर उगणारे सगळं फसल देवाने दिले, पिण्यासाठी पाणी दिले, जीवनासाठी उत्तम हवा दिला, आणि इकडे तिकडे जाण्यासाठी एवढं मोठी पोकळी तयार करून आकाश करून दिला. जर आकाशच नसला असता तुम्ही कुठेही गेलेच नसते. किती वर गेले तरी सुद्धा तुम्हाला इतकं विस्तार रूपाने आकाश करून दिलेलं आहे. तुम्ही हजार हजार किलोमीटर गेले तरी सुद्धा अजून वर आहे. किती उंच महाडी घर बांधले तरी सुद्धा तुम्ही आकाशाला भरू शकत नाही, एवढं देवाने दिले. देव देतो, जीव घेतो. जीवाचे स्वभाव घ्यायचे, द्यायचे नाही, नुसतं घेतो. म्हणून देव मूर्ती आहे, शिलामय मूर्ती. देव ज्याला त्याचे एक कारण आहे, न याचनते, कोणाकडनं काही मागत नाही आणि खात नाही, पीत नाही. कोणाच्या घरातील देव कधी खाल्लेला आहे का? म्हणून तुम्ही काय म्हणतात, तुझ्याकडे हात, माझ्याकडे भात. देवाला फक्त हातच दाखवायचे आणि खालचे जेवण आपणच करायचे. मध्यंतरी टी व्हीमध्ये एक बातमी आली होती, गणपती दूध पितो म्हणून. खूप वर्षापूर्वी होतात. त्या दिवशी रात्रभर सगळे देवाला दूध पाजविले. किती महाग दूध झाले तरी सुद्धा लोकांना आश्चर्य वाटलं. चला देव दूध पितो, आपण पाजवायचं, आपण पाजवायचं. पण भरपूर लोकांनी दूध पाजवलं. देवाने पिलं त्या दिवशी, कसं पिलं का माहीत नाही. परंतु एक दिवस पिऊन लीला केला. जे रोज प्यायला सुरू केलं तर मग काय करणार? देवाला माहीत आहे हे सगळं कंजूस लोक आहे.
हे माझ्याकडनं घेतात, मला काही देणारच नाही म्हणून देव खात नाही, पित नाही, बोलत नाही. त्यांच्या समोर बसून काही खाल्ले तरी सुद्धा तुमच्याकडे डोळे उघडून बघत सुद्धा नाही, खावा म्हणत. न याचन्ते परनिंदाम न कुर्वते. रिकामी कट्ट्यावर बसलेले माणूस काय करतो? त्याची निंदा ह्याची निंदा हेच करत असतं. चांगले शब्द तोंडातून येतच नाही. दुसऱ्यांचे सगळे वाईटच विचार आपण करत असतो. परंतु निंदा आपण सहज करतो, परंतु निंदा सारखा पाप नाही. नाही निंदा समम पापम. निंदा सारखा पाप दुसरा नाही आहे. निंदा केल्याने काय होतो? ज्याच्या आपण निंदा करतो त्याला चांगलं होतो, जो निंदा करतो त्याला वाईट होतो. म्हणून कबीर म्हणतो, निंदक नियरे राखिये आंगन कुटी छबाय. तो म्हणतो निंदक असेल तर चांगला आहे. जर तुमच्या कोणी निंदा करणार असेल तर त्याला तुमच्या बाजूला एक प्लॉट घेऊन स्वतःच्या पैशानं घर बांधून त्यांना राहायला द्या म्हणतं. त्याच्यानं काय होतं? पूजा पाठ जप तप केल्याने जे तुझ्या पाप कटतात ना, तुला काही करायची गरज नाही. तो निंदा करून 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 तुझे पाप सगळे साफ करून टाकतो. लहान मुलं जर घाण केले तर आई काय वस्त्राने ते घाण काढते, परंतु निंदक तुमचे घाण स्वतःचे जिभेने करतो, जिभाने स्वच्छ करतो. म्हणून निंदा सारखं पाप नाही आहे. एका इंटरव्ह्यूमध्ये मोदीला कोणी विचारले, तुम्ही एवढं स्वस्त आहे, काय काय गोळी खाता? तो म्हणला, मैं गोली नहीं खाता हूं, मैं गाली खाता हूं. म्हणजे ह्याचा अर्थ आहे, जो व्यक्ती निंदा जेवढं सहन करतो त्याचे चांगलं होतो, निंदा करणाऱ्यांचे वाईट होतं. म्हणून दगडाच्या मूर्ती देव कसं झाले? परनिंदाम न कुर्वते. दुसऱ्यांची निंदा करत नाही. म्हणून दागडी म्हणजे दगडी शिला जे आहे ना, तर मूर्ती झाले, देव झाले. याच्या माध्यमातून तो सुभाषितकार सांगतो, तुम्हाला जर देव व्हायचं असेल, जीवाला देव व्हायचे, तत्त्वमसी महावाक्यामध्ये तूच देव म्हणून महावाक्य सांगतो. मग आपल्याला आज नाही उद्या देव व्हायचेच आहे, त्याच्याशिवाय भाग नाही. किती जन्म घेतले तरी शेवटी एक जन्मामध्ये देव व्हायचं आपल्याला. जीवनाचं लक्ष्य आहे. जर तुम्हाला देव व्हायचं असेल तर त्या दगडीमध्ये जे गुण आहेत ते गुण तुम्ही स्वीकार केला पाहिजे. पहिला गुण काय? न द्विषंते.
कोणाबरोबर कधी द्वेष करू नये. म्हणून वीरशैव शब्दाची जे व्याख्या आहे त्या व्याख्यामध्ये सांगितलेले विरोधरहितं शैवं वीरशैवं विदुर्बुधाः. वीरशैव कोण? जी व्यक्ती कोणाबरोबर द्वेष करत नाही, कुठल्याही धर्मीय लोकांबरोबर, कुठल्याही भाषिक लोकांबरोबर, कुठल्याही प्रांतीय लोकांबरोबर कधी जो द्वेष करत नाही त्याचे नाव आहे वीरशैव. तसं न द्विषन्ते म्हणजे तुम्हाला जर देव व्हायचं असेल तर तुम्ही सुद्धा कोणाशी द्वेष करू नका. बाहेरचे सोडा, घरातल्या लोकांबरोबर तरी प्रेमाने वागा. मनपूर्वक घरचे लोकांबरोबर परस्पर प्रेमाने जर वागले, द्वेष नाही केले तर तुम्ही देवच आहे. अनावश्यक कोणालाही याचना करत बसू नका. समाजासाठी मागणं ठीक आहे, स्वतःसाठी स्वार्थासाठी मागू नका. स्वतःसाठी कष्ट करा, समाजासाठी हातात जोडी घालून मागा, त्याचे काही दोष नाही. दिले तर घ्या, नाही दिले तर गाली दिले तर गाली खावा. आता महेश स्वामी करतो म्हणजे श्रावण मास आहे, या मासामध्ये सगळ्यांचं कल्याण व्हावा म्हणून त्यांनी जोडगी घालून हे कार्यक्रम सुरू केला. देणारा देतात, नाही देणारा शिवा पण देतील, ते पण खावं लागतं त्यांना. याचना करा, स्वतःसाठी नाही, समाजाच्या कल्याणासाठी याचना करणं पुण्याचं काम आहे. महामना मदन मोहन मालवीय काशीमध्ये हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना केला. तो काय आगर्भ श्रीमंत नव्हता, तो एक गोर गरीब ब्राह्मण कुळातला जन्म घेतलेला. त्यांच्या मनामध्ये विचार मोठा आला एक विश्वविद्यालय स्थापना करायचं म्हणून. अलाहाबादमध्ये कुंभमेळा होता. 12 वर्षातनं एकदा कुंभमेळा होत असतो. खूप मोठा पूर्ण कुंभ होता. तुम्हा सर्वांना माहीत आहे, कुंभमेळ्यामध्ये आपल्या देशात आणि विदेशातील जेवढं साधू संत परंपराचे लोक आहेत सगळे तिकडे येतात. महिनाभर गंगा तटामध्ये वास करतात आणि प्रबोधन करून गंगा स्नान करतात. त्या ठिकाणी मदन मोहन मालवीय यांनी एक सभामध्ये आपली इच्छा व्यक्त केली, मी काशीमध्ये एक हिंदू विश्वविद्यालय स्थापना करू इच्छितो. माझ्या हातामध्ये फक्त जोडी आहे, जोडीमध्ये काय नाही. त्यासाठी ज्यांना जे शक्य तुम्ही दान करा असं आवाहन केला. आणि स्टेज उतरून खाली आला जोडी घेऊन. त्यावेळी एक मात्र, जसं आपले विभूती आजी आहे ना, आज आपल्याला घरी बोलावून पूजा करून आज सुवर्ण बिल्वपत्र दान केली, तसं एक त्या काळातले एक म्हातारे, त्या काळातले तांब्याचे एक पैसा होता, नाण्य. एक नाण्य म्हणजे 1 रुपयामध्ये 16वा भाग, तो एवढं लहान नाण्य त्याने आणून त्यांच्या जोडीमध्ये घातली. तो पहिला दान होता.
विश्वविद्यालय बांधण्यासाठी मदन मोहन मालवीयने जोडी घेऊन खाली आल्यानंतर पहिला दान मिळाला, एक दांबडीचं दान मिळाला. त्यावेळी मालवीय त्या बाईचे पाय नमस्कार करून माझ्या कार्याला सुरुवात झालं म्हणून त्यांनी केले, एवढं मोठं विश्वविद्यालय केलं. म्हणजे याचना करणं चांगलं नाही, स्वतःसाठी, स्वतःचे पोट भरण्यासाठी. आपले जंगम लोकांच्या अत्याचार करतो, त्यांचे हातामध्ये दंड देतो आणि जोडी देतो आणि त्या मंडपामध्ये भिक्षासाठी आपण पाठवून देतो. भाव ते भिक्षान दे म्हणून सगळे जातात, भिक्षा मागतात. सगळ्यांनी एक एक पैसे देतील ते घेऊन येऊन गुरुला अर्पण करतो. म्हणजे अत्याचाराच्या वेळी जे जोडी देतात गुरु, म्हणजे तू आता भिक्षा करून पोटभर असं नाही, भिक्षा मागून घे, त्या भिक्षाने समाजाचे काम कर, स्वतःसाठी तू उद्योग कर. भिक्षान्न तू सेवन करू नको, तू काम कर आणि भिक्षा अन्नामध्ये समाजाला अर्पण कर. तसं याचना करणं ठीक नाही, परंतु समाजासाठी सर्व हितासाठी याचना करणं ठीक आहे. परंतु स्वतःसाठी याचना न करा असं म्हणतात. न याचनते, दुसऱ्यांची निंदा करायचे नाही, स्वतःसाठी काही कोणाकडनं मागायचे नाही, परस्पर द्वेष करायचे नाही. असे उत्कृष्ट गुण ज्या वेळे आपल्यामध्ये येतात त्यावेळे आम्ही सुद्धा देवच होतो. म्हणून त्यागात जगती पूज्यन्ते पशु पाषाण पादपात. त्याग एक उत्कृष्ट गुण आहे. एक त्याग गुण जर आपण संपादन केलो त्याच्याने अमृतत्वाची प्राप्ती होते. म्हणून प्रत्येकाने आपापल्या रीतीने सत्पात्रमध्ये त्यागदान केलं पाहिजे. एवढं सांगून आजचे आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती. आजचे महाप्रसाद दाते यांनी धर्मपीठावर यायचं आहे. मंगल आरतीला सुरुवात होत आहे. चला, संगमनेरकर कुटुंब प्रसाद संगमनेरकर, अभिषेक संगमनेरकर, रमण शेठ संगमनेरकर, प्रभावती काशीनाथ कलशेट्टी, तसेच चिरंजीवी आरोही विनोद बोळशेट्टे या सर्व परिवाराने मंगळ आरतीला यायचं आहे. श्री विश्वाराध्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम. श्री विश्वाराध्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम. विश्वेशजाताय विश्वादिबीजाय विश्वेशजाताय विश्वादिबीजाय श्री विश्ववन्द्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम.
श्रीविश्वाराध्याय मङ्गलं शिव विश्वैकपालाय मङ्गलम् चरवृन्दवन्द्याय मङ्गलं वरचरनीतिबोधाय मङ्गलं चरवृन्दवन्द्याय मङ्गलं वरचरनीतिबोधाय मङ्गलं गुरुरूपधाराय गुरुराजिराजाय गुरुरूपधाराय गुरुराजिराजाय परिपूतदेहाय मङ्गलं शिव विश्वैकपालाय मङ्गलं श्रीविश्वाराध्याय मङ्गलं शिव विश्वैकपालाय भवमूलभङ्गाय मङ्गलं शिव शिवलिङ्गसङ्गाय मङ्गलं भवमूलभङ्गाय मङ्गलं शिव शिवलिङ्गसङ्गाय मङ्गलं भवमङ्गलाङ्गाय शिवपिङ्गचूडाय भवमङ्गलाङ्गाय शिवपिङ्गचूडाय कवितुङ्गसेव्याय मङ्गल शिव विश्वैकपालाय मङ्गलं श्रीविश्वाराध्याय मङ्गलं शिव विश्वैकपालाय काशीपुरेशाय मङ्गलं कविकाशीनाथेशाय मङ्गलं काशीपुरेशाय मङ्गलं कविकाशीनाथेशाय मङ्गलं क्लेशापहाराय पाशप्रमोचाय क्लेशापहाराय पाशप्रमोचाय श्रीशादिमान्याय मङ्गलं शिव विश्वैकपालाय मङ्गलं श्रीविश्वाराध्याय मङ्गलं शिव विश्वैकपालाय मङ्गलं शिव विश्वैकपालाय मङ्गलं हरः वां कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं सुगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि चैतन्नमामि कर्पूरमङ्गलराजनं दर्शयामि हरः वां राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमः वयं वै श्रवणाय कूर्महे समे कामकामाय मह्यं कामेश्वर वै श्रवणो दधातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओं गुरुदेवाय विद्महे परब्रह्मणे धीमहि तन्नो गुरुः प्रचोदयात् ओं श्रीजगद्गुरुदेवताभ्यो नमः तव चरणारविन्दयोः इति मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि शिवसाम्बजै नमः पार्वतीपते शिव हर हर मः श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की श्रीमद्गुरु विश्वाराध्य शिवाचार्य महाराज की श्रीमद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराज की काशी विश्वनाथ अन्नपूर्णा माता की मानव धर्माचा धर्मानेच विश्वाला वंदे वंदे साम्बजै नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव कोणीही गडबड कर